माजी नगरसेवक रफिक शेख यांनी केली इफ्तार पार्टी आयोजित। सर्व धर्मियांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा राखणारी इफ्तार पार्टी यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रफिक शेख यांच्या पुढाकाराने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। रफिक शेख आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी पुणा कॉलेज येथे रोजा इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, मोहन जोशीसह आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी इफ्तार पार्टीमध्ये उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर नमाज अदा करून सर्वांनी आपला रोजा सोडून इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात साजरी केली। माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की गंगा जमुना तहजीबीची आपली संस्कृती आहे। यामुळे सर्व धर्मांचा कायम आपण आपल्या देशात सन्मान राखतो। याचीच प्रचिती देणारी ही इफ्तार पार्टी आहे। या पार्टीतून सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला आहे। रफिक शेख सारखे लोक नेहमी समाजाच्या उपयोगी पडतात। सध्याच्या काळात आणि परिस्थितीनुसार सर्वांनी सामाजिक भान ठेवून वागलं तरच आपल्या समाजात शांती कायम राहील असं आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं। सर, आज जो इफ्तार पार्टी का आयोजन किया गया है, आप क्या कहना चाहेंगे उसके बारे में? गंगा जमुना तहजीब है हमारी, और उस तहजीब में एक दूसरे के जो धर्म है और जज्बात है उसका अदर और कद्र करना चाहिए। और उसी का एक ये पड़ाव था, और आने वाले समय में हम सब लोगों ने भाईचारे के साथ और मिलजुल के रहना चाहिए। इसका पैगाम आज के इस इफ्तार पार्टी में से हम सब ने लेना चाहिए। रफीक सर ने इतना बड़ा आयोजन किया है, उनके बारे में आप क्या कहना चाहेंगे? खिदमत करते हैं, लोगों की, पार्टी की भी खिदमत करते हैं, और नगर सेवक के रोल में भी वो बहुत कामयाब रहे हैं। तो उनके जैसे जो लोग होते हैं वो सभी को दौड़ के आगे बढ़कर जो मदद करते हैं, ये काबिल तारीफ है। कामगारों को मदद, जो और महिला जो है ज़रूरतमंद है उसको मदद, तो एक सेवा का काम बहुत अच्छी तरीके से करते हैं। और इस सेवा के साथ संविधान को अभिप्रेत भारत के निर्माण में भी उनका बहुत अच्छा योगदान है। अभी चारों तरफ जो वातावरण है, इसके बारे में आप नागरिकों से क्या कहना चाहिए, क्या आह्वान करेंगे? ये दौर है, उस दौर से थोड़ा सब्र रख के आगे जाना चाहिए। बदकिस्मती से नफरत फैलाने का जो एक प्रयास हो रहा है, वो प्रयास बहुत ही गलत है। केवल गलत ही नहीं तो बहुत घिनौना भी है। अभी कोई चुनाव नहीं, और अभी ऐसे इसमें इस प्रकार से नफरत फैलाना और दंगे फसाद को उकसाना, ये जिम्मेदार जो सरकार के भीतर के जो लोग हैं उनको ये चीज़ शोभा नहीं देती, और हमारे भारत की गरिमा को तो बिल्कुल इस चीज़ की परमिशन नहीं है। आमचे हे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रोजा इफ्तारीचा कार्यक्रम आज ठेवला। त्याचं नियोजन आमचे ज्येष्ठ नगरसेवक रफिकभाई शेख आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे दरवर्षी असा मोठा कार्यक्रम ठेवतात, पण आज त्यांनी तो काँग्रेस पक्षाच्या बॅनरखाली ठेवला। आणि तमाम ह्या तुम्ही आज रोजा इफ्तारीला जर पाहिलं असेल तर फक्त एकाच समुदायाची लोक नाही तर अनेक सगळे समुदायाची लोक आहेत। हाच या इफ्तारी आणि रमजान महिन्याचं महत्त्व आहे, ज्या वेळेला सर्व धर्म मिळून एकत्र येतात। उपास जो आपण जो दिवसभर करतात त्या उपास त्यांच्या सोडण्यामध्ये सहभागी होतात। म्हणून या देशाला जी आपली तहजीब आहे, जी आपली परंपरा आहे शांततेची, एकोप्याची, ती कायम राहावी, आणि तो हा दिवस असतो। आणि त्या दिवसापासून हा एक निरोप सर्व समाजांमध्ये जातो की आपल्याला आपल्या देशासाठी कसं एकत्र राहायचं आहे। रफिक सरांसारखे अनेक कार्यकर्ते तुम्ही जोडलेले आहेत आणि तेही काँग्रेस पक्षासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात। अशा कार्यकर्त्यांना तसेच रफिक सरांबद्दल तुम्ही काय सांगाल? मी आत्ताच आपल्याला सांगितलं, रफिक शेख हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत। फक्त तेच नाही, त्यांचे थोरले भाऊ रशीद शेख आहे, फक्त तेच नाही तर त्यांची बहीणसुद्धा जिल्हे उमा खानसुद्धा आमच्या नगरसेविका होते। त्यांचे मुलंसुद्धा काँग्रेस पक्षाचे काम करतात, त्यांचं पूर्ण कुटुंबभर। तेच नाही तर त्यांचे जेवढे मित्रमंडळी, तर आता हसन कुरेशी साहेब असतील, आपण पाठीमागे जेवढे बघत असतील, त्यांच्या नात्या गोत्यातल्या समाजातली जेवढे असतात ते ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फक्त आजच नाही तर कोरोनाच्या काळामध्ये जे कोणी पुढे येत नव्हतं त्या काळापासून सगळ्या गोष्टीमध्ये हे कुटुंब आणि ही समाज पूर्णपणे ह्या पुणे शहराला मदतीला पुढाकार घेतात। आज सध्या सर्वत्र जे वातावरण आहे त्याबद्दल तुम्ही जनतेसाठी काय संदेश द्याल? हे वातावरण जे आहे हे अत्यंत खोटारड्याने देशाला हानिकारक वातावरण आहे। हे आज नाही तर आम्ही पहिलेही सांगितलं होतं की 1947च्या अगोदर ज्यांना ब्रिटिश जाऊशी वाटत नव्हतं आणि ज्यांना वाटत होतं तीच ही लोक आहेत, तीच पिलावळ आज सुद्धा बोलत आहेत।
आज सुद्धा तीच पिळवळ ह्या दोन समाजामध्ये भेदभाव करायचा प्रयत्न करत असतात. पण मला आपल्या संविधानावर एवढा विश्वास आहे की अशा लोकांनी किती येऊन किती जाऊ, कोणत्याही समाजाचा पाया जो भक्कम आहे या एकोप्यावर, तो कुठेही कशाही पद्धतीने हलणार नाही. ये पार्टी 91 से मैं हर साल करता हूँ. क्यों, लेकिन आपने क्यों शुरुआत की इस पार्टी? ये ऐसा इफ्तार प्रोग्राम था, पहला सिर्फ थोड़े लोग में ही करने के, कॉलेज के प्रोफेसर्स, टीचिंग स्टाफ, हमारे स्टूडेंट दोस्त लोग बुलाकर, फिर आहिस्ता आहिस्ता बढ़ते बढ़ते अभी ये बढ़ गया. और फिर मैं नगर सेवक हो गया तो सब पॉलिटिकल लोग बुला के, फिर सब धर्म के लोग बुलाकर ये करता हूँ. सभी धर्म के लोग यहाँ पे दिखते हैं, कैसे क्या सभी धर्म के लोग आपके यहाँ पे आते हैं? तो हमारा सबसे सर्वधर्म संभव है, तो सबसे हमारा अच्छा रिलेशन है. सब हम एक केस में जाते आते हैं तो सब लोग इधर आते हैं. और आगे क्या नियोजन है? इफ्तार पार्टी कैसे कैसे बढ़ेगी आगे आगे? ये सब बढ़ते जा रही ना, जैसे जैसे अभी देखो मटन दालचा बना है, फ्रूट्स है, जो नहीं खाता मटन उनके लिए वेज बना है, तो सब लोग बुलाते हैं. जो नहीं खाता मटन उनको वेज बनाते हैं, वेज खाओ. ऐसे सब आप सभी लोगों के लिए क्या संदेश देना चाहेंगे? सब एकजुट रहो, हिल मिलकर रहो और अच्छे रहो. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.